चंद्रपूरमध्ये काँग्रेसमधला वाद चिघळलाय। भाजप महापौर पदासाठी पडद्यामागून आता हालचाली करते। चंद्रपूरच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आलाय। एकीकडे काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळून सुद्धा अंतर्गत वादामुळे महापौर पदापासून हात धुवावा लागतो की काय अशी शक्यता सध्या वर्तवली जाते। धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्या वादामुळे पक्षाला फटका बसतोय। चंद्रपूरमध्ये काँग्रेसचं काय ठरलेलं आहे ते जाणून घेऊयात ग्राफिकच्या माध्यमातून। खासदार प्रतिभा धानोरकर महापौर ठरवणार आहेत असं ठरलंय। स्थायी समिती सभापती विजय वडेट्टीवार यांचा असणार आहे। प्रदेशाध्यक्ष निवडीतील तोच गटनेता होणार आहे। या संदर्भातले आणखी काही तपशील आपण ग्राफिकच्या माध्यमातून जाणून घेऊया। ठाकरे गट वंचित दोन अपक्ष असं मिळून 10 नगरसेवक मुंबईकडे रवाना झाले। सत्तेसाठीचं नवं समीकरण काय आपण बघतोय। काँग्रेसकडून महापौर स्थायी समिती अध्यक्षांबाबत कोणतंही ठोस आश्वासन मिळालं नाही, त्यामुळे हे पाऊल उचललं गेलं। भाजप शिवसेनेचे मिळून 24 आणि हे 10 असे एकूण 34 अशी मॅजिक फिगर गाठण्याची शक्यता आहे। चंद्रपूरमध्ये सर्वाधिक जागा मिळून सुद्धा काँग्रेस सत्तेपासून दूर राहील अशी शक्यता वर्तवली जाते। काँग्रेस एकूण 27 नगरसेवक आहेत, ज्यातल्या वडेट्टीवार गटामध्ये 14, धानोरकर गटामध्ये 13 जण आहेत। अंतर्गत वादामुळे चंद्रपूर हे काँग्रेसच्या हातून जातंय की काय अशी भीती निर्माण झाली आहे। उर्वरित 4 संख्या जी लागते सत्ता स्थापन करायसाठी याची जबाबदारी खासदार धानोरकरांनी घेतलेली आहे आणि त्यांच्या संदर्भात महापौर सुद्धा काँग्रेसचा आणि त्यांनी जे नाव देतील त्यांना महापौर करायचं ठरलेलं आहे आणि गटनेता सुद्धा एकमत झालेला आहे। एकमत म्हणण्यापेक्षा प्रदेशनी जो गटनेता दिला नाव दिलेला आहे त्याला गटनेता करायचं ठरवलं आहे। आम्ही नेहमीच एकत्र राहतो। जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम झाला, देवेंद्रजी फडणवीस यांचा रोड शो असेल, अतिभव्य अशी मोटरसायकल रॅली असेल आणि एवढंच नव्हे तर जे निवडून आलेल्या लोकांचा सत्कार आणि जे पराभूत झाले त्यांची हौसला अफजाई या कार्यक्रमामध्ये सुद्धा आम्ही नेहमीच एकत्र असतो। आमच्यामध्ये कुठे असा वाद नाहीये, फक्त मतमतांतर असतात। एखाद्या काम करण्याच्या पद्धतीवर त्यांचं मत वेगळं असू शकते, माझं मत वेगळं, पण आमचा अंतिम उद्देश हाच आहे की शेवटच्या माणसाची सेवा करणं।